सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार व प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्राधान्य असून सर्व आरोग्य यंत्रणांनी समन्वयातून नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या PCPNDT जिल्हा दक्षता समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चरुदत्त शिंदे तसेच विविध आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांनी सोनोग्राफी केंद्राची नियमित तपासणी, मधुमेह, रक्तदाब तपासणी शिबिरे, क्षयरोग, कुष्ठरोग निर्मूलनासाठी गृहभेटी, मोतीबिंदू शिबिरे, शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी, डेंग्यू, मलेरिया प्रतिबंधासाठी जनजागृती यांसारख्या उपक्रमांना गती देण्याच्या सूचना दिल्या। HIV बाधित रुग्णांना सर्व सरकारी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेअंतर्गत अधिक रुग्णालयाचे सूचीबद्ध करण्यावरही भर देण्यात आला। जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या प्रगतीचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।